कारण राजसाहेब जरी चेहरा असला तरी त्या चेहऱ्याला पूर्णतः महाराष्ट्रात किंवा मुंबईत एक बाळासाहेबांचाच चेहरा असं ओळखतात. तर उद्धवजी तर त्यांचे पुत्रच आहेत आणि सगळे कौशल्य एकातच नसतात. उद्धवजींकडे संघटन कौशल्य, शांतपणे विचार करणं, स्वतःच्या याच्यातलं कुठेही संयम न ढळू देता, कारण ज्या 3 वर्षात आम्ही जवळून सगळ्यांनी पाहिलंय काय प्रयत्न झाले. फक्त करण्याचे प्रयत्न करतील तर हात मुळासकट जातील, पण तो होणार नाही कारण तेवढी हिंमत नाही. पण जे पाठीत पोचलंय ते मनापर्यंत पोचलंय आणि ज्यांना आम्ही मोठे केलो म्हणजे आमच्या उद्धवजींनी खरं जर बघाल ना, हे सगळे गद्दार 12 नंतर उदयाला आलेत आणि 12 नंतर आल्यानंतर समृद्धी दिली, फुल हाताने समृद्धी दिली, त्याचे परिणाम आम्ही भोगतोय. आज ठाकरे आसूड कुणाकुणावरती बरसणार आहेत? आता ते दोघंही तसे आश्चर्यजनक आहेत. ते काय भाषण करतील हे आज आम्ही नाही, आपण आमच्या कान हातुरले ते काय भाषण करणार आम्ही आणि आम्ही बाहेर काय घेऊन जाणार. दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. डोळ्याचे पारणं फेडणारे हे सगळे क्षण आहेत आणि बाळासाहेबांची किती आठवण येते तुम्हाला? तिकडे बाहेर पोलीस नाटक करतायत. सगळा समुद्र जर आतमध्ये लोटला ना तर मला वाटतं अजून येतातच आहेत आणि येतील, पण पोलिसांचं नाटक चालू झालेलं आहे. आता त्यांना दिलेले इन्स्ट्रक्शन असतील, पोलीस आपलं काम करतात, त्यांचं नाटक पण म्हणता येणार नाही, सॉरी. पण होत आहे, अडथळे येत आहेत, पण ते अडथळे दूर करून सैनिक पोचेल. सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की आता दोन्ही भाऊ एकत्र आलेत, दोन्ही पक्ष पण एक झाले पाहिजेत. सुधीर मुनगंटीवारांना सांगा, चंद्रपूर मी बघितलेला आहे, मी तिथे काम केलेलं आहे. त्यांना म्हणावं तुमच्या पक्षातलं स्थान तुमचं काय ते पहिलं बळकट करा, मग आमच्यावर बोला. विरोधक तर अशी पण टीका करतात की जिहादी सभा आहे, शिरकुर्मा वाटला जाईल मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये. नाही, शिरकुर्मा वाटतील, मोतीचूरचे लाडू वाटतील, तुम्हाला काय संबंध? छान छान वाटते.